आबा थांबेनात, बापूंना करमेना, देशमुख बंधूत दिलजमाई होईना। सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीत वातावरण अलबेल दिसत नाही। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील हे विधानसभा लढवण्यास मैदानात उतरलेले दिसत आहेत, तर विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील हे देखील मी मैदान सोडलं नाहीच्या घोषणा देताना दिसत आहेत। येथील महाविकास आघाडीत देखील तीच परिस्थिती। देशमुख बंधूंमध्ये दिलजमाई होत नसल्यानं कार्यकर्ते चिंतेत दिसत आहेत। सांगोला विधानसभा मतदारसंघाची एक विशेष ओळख राहिली आहे। स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांनी या ठिकाणी इतिहास रचला आणि तब्बल 11 वेळा ते या ठिकाणी निवडून आले। 1995च्या निवडणुकीत आमदार शहाजीबापू पाटील यांनी बाजी मारली, तर 2019च्या निवडणुकीत डॉक्टर अनिकेत देशमुख यांना हरवत शहाजीबापू पाटील पुन्हा या ठिकाणाहून आमदारपदी विराजमान झाले। आता पुन्हा एकदा आमदार होण्यासाठी शहाजीबापू पाटील हे प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना त्यांना त्यांच्या महायुतीतीलच नेत्यांची अडचण होताना दिसते। काय झाडी काय डोंगरच्या माध्यमातून आमदार शहाजीबापू पाटील या मतदारसंघाची ओळख पुन्हा एकदा ठळक केली। महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ शेकापला सोडण्यात आला असून या ठिकाणाहून डॉक्टर बाबासाहेब देशमुख किंवा डॉक्टर अनिकेत देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील। माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी गतवेळी आमदार शहाजीबापूंना पाठिंबा दिल्यानं त्यांच्या काठावर विजय झाला होता, मात्र यंदा तशी परिस्थिती राहिलेली दिसत नाही। माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी जर स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली तर मात्र आमदार शहाजीबापू पाटील यांना ही निवडणूक तरी तारेवरची कसरत राहणार आहे। माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी विधानसभा लढण्याच्या दृष्टिकोनातून दौरे सुरू केले असून त्यांच्या दौऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय। आमदारकी लढण्यासाठी लोक आग्रह वाढताना दिसतोय, त्यामुळे अस्वस्थ झालेल्या आमदार शहाजीबापू पाटील यांनी देखील मी मैदान सोडलं नाही आणि सोडणार नाही असा इशारा दिलाय। त्यामुळे येथील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही। शेकापला देशमुख बंधूतील वाद नडू शकतो, तर महायुतीतील सक्रिय याचाच फटका बसू शकतो अशी परिस्थिती दिसत आहे।